ही जी निवडणूक आपण लढवतोय ते महायुतीच्या माध्यमातून महायुती आदिनाथ बचाव पॅनल या महायुतीतले आपले सहकारी शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते महेशजी चिवटे साहेब, भाजपचे नेते गणेशजी चिवटे साहेब, व्यासपीठावरती उपस्थित मी सगळ्यांची माफी मागून या ठिकाणी नामोल्लेख टाळतो वेळेअभावी सगळ्याला बराचसा उशीर झाला। या निमित्तानं गावातले उपस्थित असलेले दादासाहेब जाधव, प्रवीण बिनवडे, मोहन शेळके, प्रमोद युवराज, सुदाम शेळके, त्र्यंबक केकाम, किरण बुंदे, लक्ष्मण बुंदे, बाळासाहेब पाटील, रावसाहेब जाधव, आप्पा जगदाळे, विलास वाघमारे, शहाजी सुरवसे, गोपीनाथ दगाटे, अशोक बुधवन, दादासाहेब शिंदे, जलाल शेख, बलबीम दगाटे, ज्योतिराम दगाटे, कांतीलाल पवार, मुनीर शेख, गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, प्रवीण बिनवडे सरपंच आपले राखवाडीचे, मंगेश मोडके, बाळू कानडे, रफिक शेख, अर्जुन रासकर, सुभाष पाटील, सचिन बर्डे या निमित्तानं उपस्थित असलेले गावातले वडीलधारी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सभासद, ग्रामस्थ बंधू, तरुण मित्र, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आज आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये रायगावमध्ये आल्यानंतर आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, आमचं सगळ्यांचं स्वागत केलं, त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि तुम्ही बघितलं असेल की कशा कशा घडामोडी सुरू झाल्या। सुरुवातीला ही निवडणूक होईल असं कोणाला वाटलंच नाही आणि मग सुरुवातीला अनेक वेगवेगळे विषय आले की एकत्र बसून बिनविरोध करावी, ह्या गटाने असं करावं, त्या गटाने असं करावं, अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी होत। त्या सगळ्या चर्चेमध्ये माझी सकारात्मक भूमिका होती की बाबा आदिनाथ आपल्याकडं व्यवस्थितपणे चालला पाहिजे आणि तो वाचला पाहिजे, ही प्रामाणिक माझी इच्छा होती आणि त्याप्रमाणे आपण ज्या वेळेस आपल्याला गटातटाच्या माध्यमातून कुणाचे निरोप आले त्यावेळेस आपण भूमिका घेतली की सगळे बसून ठरवलं तरी माझा काही हरकत नाही, पण कुठल्याच गटानं अशी भूमिका घेतली नाही की मी कारखाना चालवतो, नुसतं बिनविरोध करा म्हणजे वाटून खायचंय का तुम्हाला? कोणीतरी म्हणलं पाहिजे ना की बाबा मी चालवतो। माझे ओपन सगळ्या नेते मंडळींना महेश शेरवी आल्यावर, गणेश शेरवी आल्यावर मी म्हणलं की बाबा कोणी याच्यामध्ये भूमिका घेतली तरी माझी तयारी आहे, मी पाठिंबा सुद्धा द्यायला तयार गटासमोर। त्याच्या मागची माझी प्रामाणिक भूमिका होती की बाबा ही एक तर सगळा हा अडचणीचा सगळा व्यवसाय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये कोणीतरी जाऊन केलं आणि एक हाती त्याला डोकं लागलं तरच यातनं आपण सगळेजण ही तालुक्याची अस्मिता वाचवू शकतो आणि ही भूमिका पहिल्या दिवसापासून मी घेतलेली होती आणि त्यामधून तुम्ही बघितलं असेल की पुढे वेगवेगळ्या गटाच्या वेगवेगळ्या भूमिका झाल्या। बघितलं असेल माझा फॉर्म आल्यानंतर जास्त उलाढाली सुरू झाल्या। सुरुवातीला सगळी एकत्र यायला निघालेली, पुन्हा फटाफटी सुरू झाल्या, कोणी मधीच ब्रेक लावतोय, पुन्हा पळतोय, पुन्हा थांबतोय, त्या सगळ्या घडामोडी तुम्ही जवळनं बघताय, तो विषय बाजूला राहू द्या। पण हे सगळं होत असताना ज्यावेळेस मी भूमिका घेतली की बाबा मी स्वतः ह्याच्यामध्ये उभारतोय, कारण तो माझाही हक्क आहे। आदिनाथच्या निर्मितीमध्ये आदिनाथ चालू व्हायच्या अगोदरच सभासद आम्ही आहोत। आदिनाथची निर्मिती किंवा आदिनाथच्या निवडणुका कपाटात बी 3 वेळा झाल्या, आदिनाथ जाग्याला नसताना सुद्धा निवडणुका झाल्या, 3 निवडणुका झाल्या आणि त्या वेळेसपासून शिंदे कुटुंबियांना आमच्याकडे पाणी नव्हतं आणि पाणी नव्हतं म्हणून आम्ही कंजरमधल्या जमिनी भांगे कुटुंबियांना आम्हाला त्या ठिकाणी 50-52 एकर जमीन दिली आणि त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे 81-82 ला आम्ही त्या ठिकाणी जमीन दिली
आणि तिथं त्या सिद्धी कुटुंबियाची जमीन होती. आम्ही कंदर सोसायटीतनं आदिनाथचे सभासद झालो आणि त्या कारखान्याच्या प्रक्रियेमध्ये माझा फार जवळून संबंध आहे. या आदिनाथच्या निर्मितीपासून प्रत्येक वर्षी अनेक चेअरमनला माहिती आहे की माझा स्वतःचा ऊस घालायसाठी सुद्धा मी अनेक वेळा आदिनाथमध्ये त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जायचो. वामनदादा चेअरमन होते त्यावेळेस मी बाहेर वाट बघत असायचो वामन ऊस घालण्यासाठी. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आदिनाथचा संबंध असा माझा फार जवळ. आज कोणीही काय म्हणलं की तालुक्याची अस्मिता त्या उभारणीत आम्ही पण आहोत ना. तालुक्याची अस्मिता आजच तुम्हाला दिसते. ज्यावेळेस आम्ही उभारणीमध्ये त्याच्यामध्ये मदत करतो त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. ज्या वेळेस आदिनाथला मदत लागली त्यावेळेस अनेक वर्षाचे रिपोर्ट आहेत. म्हणजे पिंपळनेर कारखाने अनेक वेळा मदत केली. मी स्वतः महेशरावला विचारत त्याचे खराब आहेत माझ्या. महेशरावने ज्यावेळेस चालवायचा निर्णय घेतला किंवा मागं मला वाटतं आपल्या ह्यांनी डोंगरी चेअरमनने एकदा नाही आपले धनु डोंगरेंनी मला फोन केला. माझ्या स्वतःच्या कारखान्यावर मी वाहनं दिली, ऊस दिलाय, त्याचे करावं नाहीत म्हणजे ते तुम्ही वाचून बघा. म्हणजे ज्या वेळेस म्हणजे मदत घ्यायला मात्र तुम्हाला पाहिजे. तुम्हाला आमदार व्हायचं म्हणलं की छत्तीसगावाची मदत पाहिजे. आणि फक्त मी ही तर निवडणूक लढवायची म्हणलं की मग आपली अस्मिता ह्या कुठल्या पद्धती काढल्या. शेवटी लोकांची लोकशाहीची पद्धत हे आहे आणि लोकांनी त्याच्यामध्ये जे काम करणार आहे त्याच्या मागे लोक उभारतात ना. म्हणजे असं काही नाही की गणपतरावचं गाव मोहोळ तालुक्यात 50 वर्ष तर सांगोला तालुक्याची सेवा केली ना. गणपतराव कशामुळे केली? चांगलं काम केलं म्हणून केली ना. बरं तुमच्याकडे तर पिढ्या आहे गाव. एवढं मोठं 40 गावं पाण्याखालचे आहेत. कुठल्या तालुक्याला 40 गावाला पहिलेच पाणी आहे उजनीचे? आवाज येत नाही का माझा? तरी सुद्धा तालुक्याची काय परिस्थिती, कुठवर तुम्ही मागचंच सांगणार आहे. पुण्यावरती किती तुम्ही लोकांचं हे करणार, किती वेळा तुम्हाला लोकांनी पुण्यावरती मदत करायची, किती वेळा तुम्हाला सगळं द्यायचं, ह्याही गोष्टीचा विचार. आज तुम्ही कशामुळं आज माझ्या 19 ते 24 मध्ये तुम्ही 4.5 महिने मी गोड वाटतो, 4.5 वर्ष गोड वाटतो. शेवटच्या 4 महिन्यात अशी काय भानगड झाली मला सांगा. आणि आता निवडणुकीला 3 महिने झाले नाहीत. तुमचं मागच्या 4 दिवसातलं स्टेटमेंट काय आणि आजचं स्टेटमेंट काय आणि उद्याचं काय बघा ना. तुम्ही थोडं विचार करा ना. ह्याही गोष्टीचा विचार थोडा केला पाहिजे. सगळा तालुका सिनियर म्हणतोय म्हणल्यानंतर ह्याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की अजून तालुका आपला आदर करतोय. पण आता निवडणुका लढवून किती दिवस झाले तुम्हाला? 2014ला लढवलं. लोकमतात कधी गेलाय का तुम्ही? डिपॉझिट गेलं आणि माझ्याच नावानं बोलण्यात काय पॉईंट आहे? त्यालाही 10 वर्षाचा कालावधी झाला. ह्याही गोष्टीचा थोडा विचार केला पाहिजे. आज मला सांगा की यामध्ये मी निवडणुकीची भूमिका घेतली. हे सगळ्या मंडळींनी, गट छोटा होता तरी सुद्धा अर्ज भरा म्हणल्यानंतर सगळ्या मंडळींनी अर्ज भरले. अनेकांनी पुन्हा अर्ज काढून घ्यायच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी मला मदत केली. इथले गटामध्ये दिवाण बागेल असतील, सचिन काळे असतील, संतोष पाटील असतील, सौ शारदाताई अजिनाथ मोरे असतील, ह्याही मंडळींनी माझ्या विनंतीवरनं या ठिकाणी विड्रॉल केलं. दुसरं महत्त्वाचं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये बारामती अग्रणी रोहितदादांनी ज्यावेळेस माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सहकारामध्ये कुठलंच पक्षीय राजकारण कुठंच केलं जात नाही. म्हणजे तुम्ही जिल्ह्यात बघा, पुणे जिल्ह्यात बघा किंवा राज्यामध्ये जरी तुम्ही गेला तर पक्षावरती कधी सहकार्याचा निवडणुका होत नाही. आणि त्यांनी चांगल्या भूमिकेतून की बाबा आदिनाथ सहकारी साकार कारखाना वाचला पाहिजे, त्यांनी यामध्ये आपल्याला मदत केली. आता मी बघतोय की आदिनाथच्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज कुणी बोलायला तयार नाही की आदिनाथ आम्ही कसं चालवणार आहे. मोगम नुसता आम्ही आदिनाथ चालवणार.
पण कसं चालवणार आहे कोणी सांगायला तयार नाही. तुम्ही आज सगळी भाषणं बघितली त्या ठिकाणची, तर काय परिस्थिती आहे. आदिनाथ वाचवण्याच्या बाबतीत कुणी काय त्याच्यावरती बोलले. नुसतं संजय मामाने कारखाना विकला. अरे ते माझा धंदा होता ना, माझा प्रायव्हेट धंदा होता. पण धंदा करायला पहिल्यांदा अक्कल लागते तेव्हा धंदा करायचा. कमिशन खाणं आणि चोऱ्या करणं हा काही धंदा नाही मी सांगतो. आणि मग त्या धंद्यातली मला अक्कल असेल ना, कधी करायचा, कधी कमी करायचा, कधी वाढवायचा, हे जे अक्कल असायला पाहिजे का नाही धंदा करणार. मामाने कारखाना ऐकला. अरे मामाने कारखाना ऐकला म्हणून आदिनाथ कसा चालू होणार आहे ते सांगा ना तुम्ही. ह्या गोष्टीवरती कोणी बोलतोय का. आज आम्ही विचारतो का वाळूचा दर आता 35 वरनं 25 वर आला म्हणून तुम्ही 30 वर आजचा करायचा धंदा बंद करून टाकला. मला सांगितलं की 35 वरनं वाळू 25 वर आली म्हणून परवडत नाही. मग मी म्हणायचं का बंद केला वाळूचा धंदा. माझा तर दिवसा उजाडाचा आहे ना. शेवटी मी माझा धंदा काय करायचा आणि माझा अधिकार. आजची साखर कारखानदारीची परिस्थिती बघितली. आज साखर कारखानदारी सिंगल साखर कारखाना प्रायव्हेटमध्ये चालवणं फार जिकरीचं झालं. तुम्ही बघा पुढं आता सगळे ग्रुपच टिकणार आहे. या अजितदादाच्या ग्रुपचे मला वाटतं 7 का 8 कारखाने, रोहितदादांच्या ग्रुपचे 4-5 कारखाने. मी ज्या ग्रुप बरोबर जॉईन झालो, मी 100% कारखाना विकला नाही. माझी पार्टनरशिप आहे त्याच्यामध्ये. पण मला धंदा करायचा आहे म्हणलं तर मला कळतंय ना की व्यवसाय कशा पद्धतीने केला. पण त्याच्यामध्ये कुठल्या लोकांचा तोटा झाला. आज तुम्ही नारळ फोडायला नेते मंडळी आणताय, 2-2 कारखाने विकलेली, बँकांचे पैसे बुडवलेली. विजय शुगर आणि आलेगाव शुगर बँकेचे पैसे किती होते. विजय शुगरचे 300-350 कोटी रुपये होते. तो कारखाना आम्हीच घेतला. कितीला घेतला. 125 कोटीला. आता राहिलेलं जर ह्यांचं काय सापडलं नाही कायदेशीररित्या तर बँकेला 200-250 कोटीला सुना लागला. त्या ठिकाणी आलेगाव शुगरची काय परिस्थिती. आलेगाव शुगरवरती 250-300 कोटी रुपये कर्ज होतं. तुमचे शेअरचे पैसे परत दिले का तुम्ही. आज मी माझ्याकडे ओपन आव्हान केलं. मी कारखाना उभा करत असताना लोकांनी मला विश्वासाने जवळजवळ सुरुवातीच्या कालावधीत 18 कोटी रुपये दिलेले होते. पुढे ते 26-27 कोटी झाले. आज पण माझं जाहीर आव्हान असतं लोकांना की ज्याला शेअर्स काढायचे आहे त्याने आज अर्ज द्या. 15 दिवसाच्या आत तुमचे पैसे परत केले जातात. माझ्याकडे अर्ज आला की 15 दिवसानं चेक तयार होतो आणि पैसे घेऊन जावा. अशाच काही जणांनी अफवा उठवल्या, लोकांनी अर्ज दिले. मी त्याच्यामधले जवळजवळ आतापर्यंत 27 कोटीमधले जवळजवळ 20-22 कोटी परत केले. लोकांनी पुन्हा अजून 2-4 कोटी आणून दिले किंवा घरामध्ये आमचं. ही विश्वासार्हता महत्वाची. कारखाना केला का नाही केला का, किती पैसे आपल्याला मिळाले, हा फरक वेगळा. पण शेवटी सगळ्यात मोठी आहे ती विश्वासार्हता आहे. आणि मी जे काम करतो ते विश्वासार्हतेसाठी काम करतो. आरोप तर मी राजकारणात आल्यापासून अनेक जणांनी केले. मोहम काही बोलता येतं. आणि आपल्याकडे तर अशी परिस्थिती झाली की आता हे बघायला जातं. म्हणजे इथलेही काही किस्से आहेत तुम्ही की एकदा काहीतरी सूतगिरणी काढायची म्हणून इथल्या नेत्याने काहीतरी पैसे गोळा केले. मला ते किस्सा कोणतरी त्या दिवशी संध्याकाळी फोनवर सांगितलं. असं काहीतरी. आणि मग 27-28 लाख रुपये सगळ्या लोकांनी गोळा केले होते. आणि इथनं नेते निघाले मुंबईला काय. आणि मुंबईला म्हणले आपण तिथे पैसे भरू आपली सूतगिरणी करण्यासाठी. आणि सकाळ सांगितलं पुण्यात हॉटेलला जो आपल्या गाडीतनं बॅग गेली. म्हणजे असला तर उद्योग नाही केला मी. म्हणजे शेअरचं गोळा केलं आणि कुठंतरी चोराने काय केलं असलं तर प्रकार मी नाही ना केलं. शेवटी बोलायला काय तुम्हाला तोंड आहे, आम्हालाही तोंड आहे, बोलता येतं, वैयक्तिक पातळीवरती बोलता येतं. पण शेवटी राजकारणामध्ये बोलून विकास होणार नाही. ह्याही गोष्टीचा या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी कारखाना विकला त्याच्या अडचणी वेगवेगळ्या सांगितल्या. एकतर सरकारची धोरणं, सरकारची प्रायव्हेट कारखान्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही. आज कोऑपरेटिव्ह कारखान्यावरती पूर्ण सरकारचा फोकस आहे. आणि भाजपच्या सरकारांनी भूमिका अमित शहा साहेब झाल्यापासून हे कारखाने वाचले पाहिजे, सहकार वाचलं ते चांगल्या पद्धतीमुळं सहकाराला. नाहीतर सहकारी कारखाने तुम्ही बघत होता
एक असा टर्न सुरू झाला की एक सहकारी कारखाने प्रायव्हेटवाले घेत होते. ती सायकल सरकारच्या धोरणामुळे उलटी झाली. आज उलटी सायकल झाली. कशामुळे झाली तर सरकारनं त्याच्या मागे उभं राहायची भूमिका घेतली ना. आता ह्याच्यामध्ये प्रायव्हेटमध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत नव्हती. आता जे ग्रुप मोठे आहेत त्याचा पार्ट वेगळा आहे, त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. ह्या व्यवसायात समजा नफा नाही झाला तर दुसऱ्यात होतोय, दुसऱ्यात नाही झाला तिसऱ्यात होतोय. आणि ह्या मोठ्या ग्रुप बरोबर मी सुद्धा जॉईन झालो की बाबा हिथं आपला एकट्याचं ह्या सगळ्या धोरणामध्ये, आणि शासनाची धोरणं काही 1-2 दिवसाची नसते, 5-5, 7-7, 10-10 वर्षाची जेव्हा उद्योगाची धोरणं करावी त्यावेळेस त्याचे रिझल्ट मिळायला चालले. आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये ह्या सगळ्याचा विचार करून मी व्यावहारिकदृष्ट्या त्यातनं हा निर्णय घेतला. दुसरी बाजू आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला सरकार काय काय मदत करते. पहिली गोष्ट लागेल तेवढा फायनान्स सरकार देते. समजा त्याच्या शेवटी बँका फायनान्स कशावरती देते की असेट आणि लायबिलिटी देते. समजा आदिनाथ कारखान्याचं 300 कोटी एक असेट असतील तर त्याच्यावरती बँक किती फायनान्स करेल. साधारण फार तर प्रेशर दिलं तर 75% त्याच्या म्हणजे 300 कोटीच्या 200-250 कोटी. पण आजची कारखानदारीची परिस्थिती बघितली तर आज असेट आणि लायबिलिटीच्या वरती लायबिलिटी प्रत्येक साखर कारखान्याची आहे. त्याच्यामध्ये सरकारने काय भूमिका घेतली आज की असेट आणि लायबिलिटी मधला जो गॅप आहे त्याची गॅरंटी सरकार द्यायला. म्हणजे समजा मला आता आदिनाथला 450 कोटी लागणार आहे आणि माझं आदिनाथचं व्हॅल्युएशन आज 300 कोटी. 25% जरी मार्जिन म्हणलं तर माझा रेशो किती येतोय साधारण 250 कोटी मला समजा फायनान्स होऊ शकतो. पण ऑलरेडी माझ्याकडे आज 300 कोटी आहेत. मला आदिनाथ चालवाय 100 लागला तर वरच्या ह्या 150 कोटीची जबाबदारी गव्हर्नमेंट घ्यायला लागला. हा फायदा कोऑपरेटिव्ह मध्ये. दुसरं महत्वाचं की ऊसाचे दर, साखर कारखानदारीतल्या अडचणी ह्यामध्ये केंद्र सरकारने एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला की सुरुवातीला आपल्याला डिस्लरीची लायसन फक्त ज्याच्याकडे मॉलेसिस आहे त्यालाच देत होती. आणि आज शासनाने निर्णय घेतला की ज्या कारखान्याकडे मॉलेसिस बेसची डिस्लरी आहे त्यांना मल्टी फ्रेड डिस्लरी द्यायचा निर्णय घेतला. त्याचा GR काढला. आता 7व्या महिन्यापर्यंत त्याच्या ऍप्लिकेशनची मुदत आहे. त्याच्यामध्ये 6% सबवेन्शन दिले ते आणि NCDCचे पैसे 8-8.5%. म्हणजे तुम्हाला 6%चं जर केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये DFPDच्या माध्यमातून सबवेन्शन मिळालं तर तुम्हाला 2% पैसे. मग आता मी काय करणार आहे की हे 260 कोटीचं जे वजन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण कुठली आहे की NCDCचे जुने असलेले 63 कोटी आणि MSC बँकेचे 30 कोटीचे झालेले 62-63 कोटी, 120 कोटी की जे हे त्याच्या डोक्यावरती बर्डन आहे. ह्या सगळ्या लायबिलिटी असेटवरती आहेत. म्हणजे हे मॉर्गेज कर्ज आहे. आता पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल की 2 टप्प्यामध्ये हे 260 पैकी बँकेच्या असलेल्या लायबिलिटीसाठी एक वेगळं प्लॅनिंग करावं लागेल. आणि त्यासाठी काल आम्ही अजितदादाकडे जाऊन आलो की बाबा हिथं आम्हाला एकतर हे 1 टाइम सेटलमेंटमध्ये आम्हाला हे 120 कोटीचं 50 कोटीत बसवून द्या, 60 कोटीत बसवून द्या. आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की हे जर आपल्या सुरुवातीला माझ्या ताब्यामध्ये कारखाना आला तर मी काय करणार आहे की हे 60 कोटीचा प्रस्ताव माझ्या क्रेडिटवरती कुठल्या तरी पतसंस्थेत देणार, अर्बन बँकेत देणार, त्याची तयारी करून आणि नवीन फायनान्सचा पण अर्ज देऊन ठेवणार. ज्या दिवशी मला नवीन फायनान्स त्यामध्ये मी 100 KLची डिस्लरी त्याच्यात उभा करणार. 100 KLची डिस्लरीला आता नाही म्हणलं तर 100 कोटी 120 कोटीच्या आसपास खर्च येतो. त्यामध्ये आपण मॉलिसिस बेस बी करतो. त्यामुळे स्पेंट वॉशसाठी तुम्हाला 0 लिक्विड डिस्चार्ज करायला त्याचा खर्च अधिकचा पडतो जो ग्रीन बेसमध्ये आपल्याला येत नाही. पण आता दोन्ही मल्टीफिल करायचं म्हणलं तर ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जावं लागतं. म्हणून मी काय करणार की आता हे 100 कोटीची डिस्लरी 100 कोटी झाली प्लस इकडचे मला 50-60 कोटी आले तर साधारणतः माझ्या लायबिलिटी कितीवर येते 150-200 कोटी. आणि ह्या ज्या राहिलेल्या आहेत कर्मचाऱ्याच्या शासकीय देण्याच्या ह्याच्यासाठी मी वेगळा प्रस्ताव NCDCला अजितदादाच्या माध्यमातून देणार आणि ते शासनाकडनं मी वेगळ्या पद्धतीनं मंजूर करून अशा पद्धतीचं नियोजन ह्याच्यामध्ये केलंय. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत असा. शेवटी मी माझ्या आयुष्यातली ह्या सगळ्या व्यावहारिकदृष्ट्या 20-20 वर्ष 25-25, 30-30 वर्ष ह्याच्यात लावले. त्यामुळं हे करण्याच्या दृष्टीनं मला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मी मुद्दा म्हणून छाती ठोकपणे सांगतो. कारण
त्याच्यामुळे सोपं नाही. उजनी 110% भरून आज कमी पडती दररोज. हे तर पैशाचे विषय आहेत तुमचा. पैसा काय असा नाहीये की पाणी कमी पडतंय म्हणजे पैसा कितीही असला तरी तो पुरणार नाही. हे जी अक्कल मला आहे, तर मी ह्या धंद्यात पडताना एकदम शून्यात पडलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मला ह्यातलं अनुभवाने शिकवलं. हे काय म्हणजे पुस्तकातलं वाचून ज्ञान नाही, कुठलं टेक्निकलवाल्यांचं ज्ञान नाही. आणि ह्या पद्धतीनं त्यातला खडा ना खडा त्यावेळीची ती गरज माझी होती, म्हणून ह्याच्यामध्ये मी पडून ते सगळं स्वतःला आत्मसात केलेलं आहे. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत असाल की मी ज्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला, ती 1 वर्षाच्या तिथलं सगळं चित्र बदललेलं दिसेल. कारण मी कारखाना 6.5 महिन्यात उभा केला. पुढचा सीझन तर चालू होईल, पण आपलं डिस्लरीचं काम सुद्धा 6-6.5 महिन्यामध्ये पूर्ण करायच्या दृष्टीनं एखादा निकाल लागू द्या 19चा. 6 महिन्यानंतरचं चित्र तिथलं बघा तुम्ही स्वतः. त्यात नक्कीच मी कुठं सुद्धा कमी पडणार नाही, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. आज विधानसभेच्या निवडणुकीनंतरची परिस्थिती तुम्ही बघता. विधानसभेमध्ये माझ्यावरतीच आरोप केले, कागदावरचा विकास, कागदावरचा विकास आहे तर का माणसाला रोबोट काय होतं त्याचं कमिशन आणून देईल? कागदावरच्या विकासाचं कमिशन मिळू शकतं का? काय एवढी गडबड झाली? बरं, आज मला सांगा, बजेटचं वार्षिक अधिवेशन बजेटचं झालं, 1 रुपया तालुक्याला आला का? 1 रुपया तरी आला का तालुक्याला बजेटमध्ये? मी कोविडची 2 वर्ष जर सोडली तर वर्षातलं अधिवेशन किती होतं? 1 बजेटचं अधिवेशन होतं, 1 पावसाळी अधिवेशन होतं आणि 1 हिवाळी अधिवेशन होतं. ह्या तिन्ही अधिवेशनामध्ये 1 तरी अधिवेशन असं दाखवा की तिथं करमाळा तालुक्याला पैसा मिळाला नाही. काही ना काही तिथं माझ्या पदरामध्ये तालुक्याच्या विकासासाठी घेऊन आलो आणि त्याचं कमिशन खात बसून आलो. आज काय परिस्थिती आहे? आज मी आणलेली काम आहे त्याच्यावरती तुम्ही आधी ह्याला कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेता, त्यांना धोपाट्या घालताय, दहीगाव सारख्या योजनेमध्ये पाईप जाळून टाकता. म्हणजे इथं काय आपला ते ह्याच्यासारखा मच्छा जोक करायचा आहे करायचा आहे का? ह्या पद्धतीने जाऊन चालणार आहे का? विकास होणार आहे का? पण मला सांगा, माझ्या अगोदर पण तुमची कामं चालूच होती ना? तुमच्या कालावधीतली बी कामं माझ्या अगोदर चालू होती. मला वाटतं तुमचा पारेवाडीपासूनचा ह्याच्यापर्यंतचा आवाटीपर्यंतचा रोड होता. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं सांगावं की इथं आमदारांनी दमदाटी केली आणि बोलवून घेऊन काय केलं म्हणून. माझ्या कालावधीत म्हणजे जुनी सुद्धा काही कामं तुमच्या कालावधीत होती ना. थोडं तरी पाळायला पाहिजे की त्याच्यात. आता मी आणलेली कामं आहेत, आता मी आणलेल्या पाठी किती तोंड घालावं त्याला तरी काय म्हणायला पाहिजे. म्हणजे थोडं तरी वाटायला पाहिजे की तुमचं आणलेलं असलं तर अख्खी पाठी हाणार हो, मला काय घेणं नाही. पण लोकांच्या ह्याच्यात आणलेले ह्याच्यात कशाला फवार घालायला? स्वतः कर्तृत्व नाही तर 3,000च्या ऐवजी 6,000चा आणा ना. आणि काय खायचंय ते खावा ना. त्यात कशाला लोकांना धोका घालता? ह्याही गोष्टीचा आज आपण सगळ्या मंडळींनी विचार केला पाहिजे. तुम्ही बघताय की युत्या गाड्या पहिलेही झालेल्या आहेत, एकेकाचं येडं झाले ते, आता डबल सुरू आहे तुम्हाला वाटतं. हे या ठिकाणी युत्या आघाड्या करत असताना ज्यांच्या इथं झाले ते कशा माझ्याकडनं कधी त्याच्याबद्दल असं हे झालं नाही. एवढं 4.5 वर्ष कोण टिकलं का? कोण आज काय परिस्थिती आहे? 3 महिन्यानंतर तुमची काल स्टेटमेंट काय येते, आज काय येते? किती फसवणार किती हो लोकांना. बरं, हे फसवापस विकासासाठी बोडाला का आगी लागायला लागली? कारण ही सगळा खेळ इकायचा होता ना, वाट लावायची होती. त्यात पण पुन्हा काय मिळतंय का? ही जी आग लागली दिसते असं वाटतंय. हे मंदिर सुधारतंय ह्याचं दुःख व्हायला लागले, कारण काहीच मिळत नाही ना. ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे किंवा नक्की कशासाठी चाललंय हे सगळं. ह्याच्यामध्ये तुम्ही बोला ना, जाहीरपणे बोला. कसं करणार आहे सांगा. नसेल तर समोरासमोर बसू आपण, मीडिया पुढे बसू, सांगू, एकमेकाला सांगू आपण मी कसं चालवणार आहे, त्यांनीही सांगायचं कसं चालवणार आहे. ऊस कुठनं येतो, कुठलं पुन्हा वजन केल्यापासून कुठं जातो, आत गेल्यावर त्याचं काय होतं, पुढे जाऊन काय होतं, मग साखरेपर्यंत कसा येतो. ह्या गोष्टीवरती करा ना चर्चा तुम्ही.
मग डायरेक्टच कारखाना चालू करतो असं कसं म्हणून चालवतो? ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या शून्य मंडळींनी विचार करणं ह्या सगळं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की बाबा मी काय तुमची फसवणूक कधी करायला आलो नाही, मी कुठल्याच गप्पा कधी मारलेला नाही. तुम्ही बघितलं असेल की मला तुम्ही 5 वर्ष संधी दिली, तालुक्यात एक कुठला गुन्हा दाखल झाला मागे 14 ते 19 मध्ये जो प्रकार झाला ते 3 महिन्यात झाला, तोच गुन्हा झाला. तेव्हा पोलिसांच्या गाड्या बिड्या घेतल्या रात्रीच गेल्या, त्या मलाच फोन केला तुम्ही जाळ्याच्या गाड्या आल्या त्या म्हणून पटकन. 5 वर्षात काय असं झालं नाही, कारण पोरं एकदम शाने घ्याल सगळे, अजिबात चुकाच करत नव्हती का, करत होती ना, पण नाही ना असला प्रकार केला. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे किती दिवस आणि किती त्या ह्याच्यावरती बहाण्यावरती ह्याच्यावरती आणि आपली अस्मिता. 3400 कोटीतलं कमिशन खाताना तुम्हाला कळत नाही, तेव्हा थोडं तरी वाटत की कशाला बाहेरच्या माणसाने आणलेलं हे वैरण त्याला कशाला तो आणला का वाटत नाही कधी. त्यात लगेच तुम्ही पिंडीत तोंड घालताय आणि मग काय करायचं म्हणलं की लगेच सगळ्यांनी म्हणायचं नाही नाही आपलं आपली एक. हे सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कोणाच जेव्हावरती तुम्ही करायला चालला त्याही माणसांचं सगळं बघा. डीसीसी बँकेची वाट लावली ना, कोणी लावली? सगळ्या जिल्ह्याला माहित आहे ना, कोणी सांगावं की बाबा. आणि मी जाहीरपणे सांगतो माझ्या युनिटचा 1 रुपया बुडलाय असं बँकेच्या कुठल्याही अधिकाऱ्याने म्हणावं की ह्याच्या युनिटकडनं 1 रुपयाची तसदी बँकेला बसलेली आहे. आज 5 वर्ष काय परिस्थिती झाली बँकेची. आणि बँक अडचणीत आल्यामुळे पुन्हा तालुका जिल्ह्यातले कारखाने अडचणीत यायला लागले, कारण जो फायनान्स बँकेकडनं रुटीन मधल्या कारखान्याला होता. कशाला तुम्हाला बाहेरच्या ठाणे जिल्ह्याच्या बँकेकडे जावं लागलं? आपलीच बँक जर आपण व्यवस्थित ठेवली असती, म्हणजे तुम्ही हो का जिल्हा बँक नीट ठेवली नाही, शंकरराव सहकारी बँक अकलूजची नीट ठेवली आहे, एक नाही सुमित्रा, सगळ्या लेकरा बाळाच्या प्रत्येकाचे एक पतसंस्था आहे, प्रत्येकाचे एक पतसंस्था आहे. सुमित्रा आहे, रत्नप्रभा आहे, अजून काय विजय बोलत नाहीत कारण याही सगळ्या गोष्टीचा आपण शून्यपणे विचार केला पाहिजे की मी काय सांगतोय, मी आदिनाथच्या बाबतीत जे सांगतोय त्याच्यावरती तुम्ही विचार करा की बाबा मी कारखाना कसा चालू करावा म्हणून तुम्हाला सांगतोय. त्याच्यामध्ये कोणाची मदत घ्यायला काय सांगतोय, बरं ज्यांची मदत घ्यायची त्यांच्याकडे जाऊन आपण विचारून हे सगळं करतोय. म्हणजे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा शांतपणे विचार करा. ही संस्था आहे, आमदारकी खासदारकी हे भाग वेगळे आहेत मी सांगतो, पण ही सहकारी संस्था ही तालुक्याची अस्मिता असते. त्याच्यातली एक चूक हे 2-2, 3-3 पिढ्याचं नुकसान करून जाते. आज मला सांगा आदिनाथचं स्वप्न कधी बघितलं? सुरुवातीला मला वाटतं गिरधरबाई नाही माझ्या माहितीप्रमाणे 83-84 बेस घेतलेले होते. तुमची दूरची निवडणुका त्यातच चालत्या. म्हणजे हे सगळे गोविंदराव बाबू सुद्धा होते, गिरधरबाई होते, मला वाटतं पुन्हा आपले माझे आमदार रावसाहेब पाटील होते. अशा अनेक मंडळींनी हे स्वप्न बघितले होते. ते गुरुदास बाप्पा होते. ह्या सगळ्या मंडळींनी कधी बघितली 71ला स्वप्न बघितलं होतं. कारखाना कधी झाला चालू? मला वाटतं 93ला चालू झाला. 71ला बघितलेलं स्वप्न 93ला साध्य झालं, 20 वर्षांना. आणि आज 93 ते कालावधी कुठं आला मला सांगा तुम्ही? 93 ते 7 32 वर्ष आज त्या ठिकाणी आली. आणि आज 32 वर्षानंतरची संस्थेची परिस्थिती काय करून ठेवली? मी आलतो इथं
पण फिरून फिरून सगळ्यांनी तुम्ही ते केलेलं आहे. ह्या गोष्टीचा सगळ्या लोकांनी विचार करावा. मी फक्त या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगतोय की बाबा मी कुठल्या स्वार्थासाठी या ठिकाणी आलेलो नाही. तुम्ही बघितलं असेल की मला इथं काम करायला एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी दिसली, म्हणून तुम्ही बघितलं असेल आमदारकीच्या माध्यमातून सगळ्या विषयाला हात घातला, एवढे मोठे विकासासाठी पैसे त्या ठिकाणी आणले. तसंच सहकारी संस्थेच्या बाबतीत सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मला उद्या ही संस्था नीट करायची संधी मिळाली तर मग अजून आयुष्यात काय करायचे हो. न केलेल्यांचं पुतळं लागते ते मग माझं लागणार नाही. हा दोन दोन तीन तीन वेळा ताब्यात म्हणजे देऊन सुद्धा ती अवस्था होती. मग नंतर माझा बारका उभा करते, फोटो ठेवते मी. त्याच्यासाठी तरी करील का नाही मला सांगा बरं. मामा आधीच्या पुतळ्यात सुद्धा कमिशन खाल्लं. ह्या सगळ्या गोष्टी आता उद्या ह्याच्यावरती पुन्हा टिंगल टवाळी होईल, त्याच्यावरती अजून वेगवेगळं बोललं जाईल. पण शेवटी आता काय अशी परिस्थिती झाली की आता ते बोलू का नको असं झालं. थोडं आता पुन्हा एक राहू देशील वेळ का बघून बोलू सांगतो मी काय अवस्था झाली. तर त्या बोलायला सगळ्यांनाच येतो. सगळ्यात जास्त शेअर सुद्धा तुमच्या नावावर जास्त आहे, 30,000 ह्यांच्यापेक्षा. पण आपण पहिल्यापासूनच ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये कुठल्याही संस्थेच्या बाबतीत आपण डोळसपणे काम करतो. आजही माझं जाहीरपणे आव्हान आहे की बाबा माझ्या संस्थेतले शेअर्स बीर सगळे म्हणजे महाराष्ट्रातले एकमेव उदाहरण असेल प्रायव्हेट कारखान्याचे शेअर्स माघारी केलेले माणसं म्हणजे कोणी शेअर्स माघारी केले. आता इतके कारखाने तुम्ही या ठिकाणी बघता. त्या पद्धतीनं या ठिकाणी उद्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं हे साकाराचं मंदिर आपण त्याला ऊर्जित अवस्था आणायचा प्रयत्न करू. तुमच्या सगळ्यांची साथ महत्वाची. आमची सगळी टीम तुम्ही बघितलं असेल की सगळी नवी सगळी तरुण मंडळी आणि ज्याला ह्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं आशा आहे. कारखान्याला काय मिळवायची इच्छा नाही, मिळवण्यापेक्षा सुद्धा ही उभा करण्याची एक ओढ आहे ह्या सगळ्या मंडळीला. त्यासाठी म्हणून आपल्याला ह्या सगळ्या पॅनलला उद्याच्या मत द्यावे अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. वेळ बराच झालाय. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. उद्या 17 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचं चिन्ह आहे पतंग. प्रत्येक गटाच्या म्हणजे जे आपले महिला गट आहे म्हणजे महिलाचा वेगळा हे आहे, NTचा वेगळा आहे, SCचा वेगळा आहे. त्याच्यात कलर वेगवेगळे त्या पत्रिकांचे आहेत. परंतु आपल्याला कलर कुठलाही असला तरी त्याच्यावरती पतंग बघायचा आणि पतंगाच्या चिन्हापुढचा आपल्या त्याच्यावरती शिक्का मारायचा आणि या आदिनाथची त्याला सुस्थितीत आणण्यासाठी म्हणून या चाललेल्या कामाला आपण सहकार्य करावं एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.